राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी ठाणे बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खोदाई दरम्यान निघणाऱ्या मातीची वाहतूक कॉन्व्हेअर बेल्टऐवजी डंपरद्वारेच करण्यात यावी यासाठी 90% रहिवाशांची सहमती असल्याचा दावा प्रकल्प बाधित रहिवाशांच्या समितीने पत्रकार परिषदेत केला आहे. उर्वरित 10% रहिवाशांची समजूत काढली जाईल असेही स्पष्ट करण्यात आले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने माती वाहतुकीसाठी 3 पर्याय सुचवले होते. भुयारी मार्गातूनच डंपरद्वारे वाहतूक, कॉन्व्हेअर बेल्ट प्रणाली किंवा स्वतंत्र मार्गिका तयार करून डंपर वाहतूक. समिती सदस्य राकेश मोदी यांनी सांगितले की कॉन्व्हेअर बेल्ट उभारण्यासाठी मोठी यंत्रणा उभी करावी लागेल आणि प्रदूषणाचा धोका राहू शकतो. स्वतंत्र मार्गिकेद्वारे डंपर वाहतूक केल्यास मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीवर कमी परिणाम होईल असा त्यांचा दावा आहे. दरम्यान दररोज अंदाजे 350 डंपर धावणार असल्याने हवा आणि ध्वनी प्रदूषण वाढण्याची भीती काही रहिवाशांनी व्यक्त केली आहे. प्रशासन आणि ठेकेदारांकडून प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. आता अंतिम निर्णय काय घेतला जाणार याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे. एप्रिल 2024 पासून आमचे ठाणे प्रोजेक्ट इफेक्टेड पर्सनची ही टीम आहे. त्याच्यातल्या बऱ्याचशा टेक्निकल MMRDनी जेव्हा हे टनलची प्लॅनिंग केली त्याच्यातल्या बऱ्याचशा चुका होत्या. त्याच्यामुळे आमच्या इथले 5000 रहिवासी जे फॅमिली आहेत त्यांची लाईफ इफेक्ट होणार होती. त्यासाठी आम्ही सुरुवात केली आणि सुरुवातीला सगळ्यात मोठा विषय होता की अंडरग्राऊंड टनल आम्हाला हा सत्यशंकरच्या पुढेपर्यंत अंडरग्राऊंड टनल करायला पाहिजे होता आणि ती सगळ्यात मोठी आमची डिमांड होती. गेल्या 1.5 वर्षाच्या लढ्यात आमच्या आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि ठाण्याचे खासदार नरेश मस्केजी आणि ह्यांच्या सहयोगाने आमचं अंडरग्राऊंड टनलची जी पहिली मागणी आहे ते सत्यशंकरपर्यंत क्लिअर झालेली आहे. दुसरी मागणी आमची अशी होती की मग हॉलिंगचा जो विषय आहे त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला प्रपोज केलं होतं की कन्व्हेअर बेल्टचा आमचं सुरुवातीपासून विरोध होता. आमचं असं म्हणणं होतं की एकदा TBM मशीन आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही आधी आमची टेल कंप्लीट करा सत्यशंकरपर्यंत, ज्याच्याने आमची लाईफस्टाईल वरून व्यवस्थित मेंटेन राहील आणि अंडरग्राऊंड टनल खालून तो काम टनलचा चालू राहील 3 वर्ष 4 वर्ष, ज्याच्याने आमची लाईफस्टाईल डिस्टर्ब होणार नाही. त्यासाठी आमचे प्रोजेक्ट इफेक्टेड टीममध्ये आमचे टेक्निकल पर्सनमध्ये भिडे काका, शरद वारसकरजी, प्रसन्न मुजुमदारजी, त्याचबरोबर ढाणेजी असे 4-5 जे रिटायर्ड MMRD MSRDC ह्याच्यातले मोठ्या पोस्टवर राहिलेले ज्यांनी अटल सेतूचं काम केलं त्या टीम आणि MMRDची टीम मिळून ह्याच्यावर वर्किंग करत होते की वेदर टेल कॅन बी कम्प्लिटेड फर्स्ट बिफोर स्टार्टिंग ऑफ द टनल. तर त्याच्यावरती वर्किंग केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की टेल पूर्वी कंप्लीट करू शकत नाही. आताही त्याच्या गोष्टीवरती चालू आहे. लेकिन MSRDCनी त्याच्यामध्ये आम्हाला एक प्रपोजल असं दिलं आहे की मधून एक MMRDनी एक प्रपोजल दिलेलं आहे की डेडिकेटेड कॉरिडोरच्या मार्फत ते ट्रक वगैरेची मुवमेंट करणार. तीही गोष्ट आम्हाला समजलेली आहे. 90% लोक त्याच्यासाठी तयार आहे, पण 10% आमच्यातले काही लोक आहे त्यांचं ह्या गोष्टीवरती मत विभिन्नता आहे. त्यांना तो डेडिकेटेड कॉरिडोर समजलेला नाही आहे आणि त्याच्यावर आमची वर्किंग चालू आहे. तर एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही वेदर द टेल हॅज टू बी कम्प्लिटेड फर्स्ट, वेदर कन्व्हेअर बेल्ट किंवा आपल्याला डेडिकेटेड कॉरिडोर ह्याच्यातला कुठला विषय करायचा त्याच्यावरती आमची वर्किंग चाललेली आहे. पुढच्या 1 महिन्यात शिंदे साहेबांना आज सकाळी या विषयासाठी मी भेटलो. त्यांनी सांगितलं आपण त्याच्यावर वर्किंग करून एक इमिडिएट अधिवेशन संपल्यावर एक मीटिंग लावून त्याच्यावरती जे काय अजून फायनल झालेलं नाही आहे की तो डेडिकेटेड कॉरिडोर आहे की टेल कंप्लीट आहे की कन्व्हेअर बेल्ट आहे ते पुढच्या काही दिवसात क्लिअर होणार आहे. जसंच ते क्लिअर झालं त्याची माहिती आम्ही तुम्हाला देऊ.